ॲक्शन. प्लीज रोल हा एका चांगल्या मुलाचा रोल आहे. तो बेसिकली शिक्षण संस्था हे मध्यवर्ती विषय घेतलेला आहे. हा विषय आहे बेसिकली ह्याच्या या शिक्षण संस्थेच्या अवतीभोवती ही गोष्ट फिरते. हे बघा, अन्न वस्त्र निवारा ह्या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तसंच शिक्षण ही काळाची गरज. मग त्याच्या अनुषंगाने जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा एक लहान मुलगा ज्याला शिक्षणाची फार ओढ आहे, जो फार गरिबीतल्या अवस्थेत असतानाही तो शिकण्यासाठी उत्सुक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न आहेत आणि हळूहळू तो ते गोल अचीव करतो, त्याला जे हवं आहे ते. पण ते गोल अचीव केल्यानंतरही त्याला अनेक प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. अशा त्या राम या मुलाची ही गोष्ट आहे. हे अति होत आहे सर, माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत. हे प्रकरण तुम्ही इथेच मिटवलं नाहीत तर तुम्हाला महागात पडेल. परीस हा नावाप्रमाणेच जसं पोलादाचं परीस होतं असं म्हणतात, तसंच एका गावातल्या खेडवळ मुलाच्या आयुष्याचं सोनं कसं होतं हे सांगणारा हा विषय आहे आणि म्हणून त्याचं टायटल परीस असं आहे. जातोस? हो, साथीत आहे. अभ्यास करतोस की नाही? वेळ मिळेल तेव्हा. साहेब, मी बी मोठा झाल्यावर तुमच्यासारखा मोठा साहेब होणार आहे. कथानक असं आहे की एक टपरीवर काम करणारा सर्वसामान्य गरीब मुलगा आणि त्याला मिळालेला एक संदेश, एका महान माणसाने दिलेला संदेश, त्या संदेशाचा वापर करून तो त्या कष्टाने, मेहनतीने, अनेक परिस्थितीला तोंड देऊन तो मोठा बनतो आणि मोठा बनल्यानंतर सुद्धा त्याच्यावर अनेक संकट येतात. अनेक संकट अशी येतात की तो त्याच्यामध्ये सापडतो आणि त्याच्यातनं तो कसा स्वतःला सोडवून घेतो त्याचं हे चित्रण आहे. त्याच रामच्या कसोटीचा हा क्षण. राम रे, ही लढाई तुझ्यातल्या स्वत्वाची, तुझ्यातल्या सत्वांची आहे राम. तुझा आत्मविश्वास, तुझा स्वाभिमान ढळून न देण्यातच तुझी परीक्षा आहे. माझ्या सरांनी माझ्यावर अविश्वास दाखवला. आता मी एकटा पडलो आहे स्वामी. उमेश कामत हा मोबाईल चेहऱ्याचा आर्टिस्ट आहे. म्हणजे त्याला ज्या कॅरेक्टरमध्ये आपण पाठवू ती कॅरेक्टर करणारा तो माणूस आहे, तो आर्टिस्ट आहे. म्हणून मी त्याला नट नाही म्हणत, मी त्याला आर्टिस्ट म्हणतो. मला सांगा, वर्षाला किमान 2 शाळांचं तरी भूमिपूजन तुम्ही करता. हो. तुम्ही 7वी नापास, मग एका मागोमाग एक अशा शाळा सुरू करणं कसं काय शक्य होतं तुम्हाला? नाही म्हणजे यामागची तुमची धारणा काय? तर कसं आहे राजू, लहानपणी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं, कधीच पुरं नाही ना होऊ शकलं, पण त्याची सल मनात राहून गेली. बघा, जसा मोठा होत गेलो तसं ठरवून टाकलं, या भागात कुणी बी शिक्षणापासून वंचित राहता कामा नाही. हो नाही, एक वेळ घरामध्ये अन्न नाही शिजलं तरी चालेल राजे हो, पण शिक्षण भेटलंच पाहिजे. एक लहान मुलगा ज्याला शिक्षणाची फार ओढ आहे, जो फार गरिबीतल्या अवस्थेत असतानाही तो शिकण्यासाठी उत्सुक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न आहेत आणि हळूहळू तो ते गोल अचीव करतो, त्याला जे हवं आहे ते. पण ते गोल अचीव केल्यानंतरही त्याला अनेक प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. अशा त्या राम या मुलाची ही गोष्ट आहे. मी या सावित्री नावाचं एक कॅरेक्टर करते, जी जो या कथेचा हिरो आहे राम, त्याची बायको आहे. बायको म्हणण्यापेक्षा ती त्याची मैत्रीण आहे, ती त्याची सहचारिणी आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीत ती समजून घेणारी आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादी स्त्री जर भक्कमपणे एखाद्या पुरुषाच्या पाठीशी उभं राहिली तर त्याच्या आयुष्याचं सोनं होतं आणि तशा प्रकारची स्त्री मी या भूमिकेतनं साकारते. तू माझं इन्स्पिरेशन आहे सावी. तुला काही झालं ना तर डॉक्टर काय म्हणाले ते आधी सांग मला. डॉक्टर म्हणाले आजार तसा कॉम्प्लिकेटेड नाही आहे, पण तरी खूप दिवस लागतील. म्हणजे मी विवेक महेश साबुकस्वार,
परीस या चित्रपटात माझं नाव राम्या म्हणजेच रामचंद्र आबा धायगुडे दाखवले. मी एक गरीब मुलगा आहे ज्याला शिक्षणाची हौस असते, पण त्याला त्याच्या गरिबीत शिकता येत नाही आणि मग नंतर तो मोठा होऊन एक शिक्षण अधिकारी बनतो आणि गावात सगळ्या शिक्षणाच्या सुविधा मुफ्त वगैरे आणि गावात शिक्षणाचं महत्त्व पटवतो आणि माझ्या मोठेपणाचा रोल उमेश कामत सर करत आहे. काय आता अजून काय ऐकून घ्यायचं राहिलंय? हे जे पेपरमध्ये काही छापून आलंय, सगळ्या शहरभर मीडियामध्ये तुमची चर्चा चालली आहे, पेपरमध्ये तुमचा फोटो छापून आलाय. पण सर हे सगळं खोटं आहे. हो, तो फोटो खोटा आहे, ती बाई खोटी आहे. एक मिनिट मिस्टर राम धायगुडे, तुमच्या कुठल्याही बोलण्यावर मी विश्वास ठेवूच शकत नाही. म्हणून परीस चित्रपटाबद्दल सांगायचं तर ही एका लहान मुलाची कथा आहे जो चहाच्या टपरीवरती काम करतो आणि त्याच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येते की त्या व्यक्तीच्या मोटिवेशनमुळे किंवा त्यांनी दिलेल्या काही 4 उद्देशाच्या मुलांमुळे त्याचं आयुष्य एकदम चेंज होतं आणि त्याला शिक्षणाचं महत्त्व पडतं आणि त्यानंतर त्याचा शिकण्याचा ध्यास किंवा त्याच्यासाठी करावा लागणारा स्ट्रगल, ते करताना त्याच्या पर्सनल लाईफमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्या सगळ्यावरती मात करत करत तो शिक्षण अधिकारी बनतो. शिक्षण अधिकारी बनल्यानंतर त्यांनी जे शिक्षण क्षेत्रासाठी जे आमूलाग्र बदल घडवून आणले किंवा काही प्रयत्न केले, ती सगळी कथा गोषवारा या चित्रपटाचा आहे. परीस हा चित्रपट म्हणजे इमोशनल पण आहे आणि म्हणजे प्रत्येक जण बघू शकतो, लहान मुलापासून मोठ्या वृद्ध माणसापर्यंत. जगात त्याला कठोर शिक्षा आहे, जगात न्याय सत्वास रे परीक्षा. आकाश वाट पाहे अंकुर हा अधीर, आकाश वाट पाहे अंकुर हा अधीर. तेजोमयी जिण्याचे तुम्हीच शिल्पकार.